श्री स्वामी समर्थ संकष्टी चतुर्थीनिमित्त गणपतीच्या 32 रूपांपैकी पहिले गणपतीच्या बालरूपाची वर्णन माहिती पाहूया आजच्या व्हिडिओमध्ये. बाल म्हणजे लहान मूल, गणपती म्हणजे गणांचा अधिपती. हे रूप गणपतीचं निरागस बालक रूप आहे, जिथे तो बाळासारखा गोंडस, निखळ आणि प्रसन्न आहे. बाल गणपतीचं वर्ण सोनेरी कांतीचं असतं. त्याचे 4 हात असतात. प्रत्येक हातात वेगवेगळ्या प्रकारची फळं असतात. समाधान आणि आत्मिक समाधानाचं प्रतीक, ऐश्वर्य, मधुरता आणि श्रीमंतीचं प्रतीक, गोडवा, आयुर्वेदिक, आरोग्य आणि समृद्धी, शुद्धता, आरोग्य आणि भक्तिभाव. त्याच्या डोक्यावर मुकुट नसून बाळमजेसारखी केसांची गाठ असते. चेहऱ्यावर निरागस हास्य असतं. पोट थोडंसं सुटलेलं बाळासारखं. हे रूप अत्यंत निरागसतेचं प्रतीक आहे. बाल्य म्हणजे मोकळेपण, कोणताही अहंभाव नसलेली अवस्था. बालगणपती आपल्याला शिकवतो की भक्ती ही निरागस स्वच्छ मनाने करावी. बालगणपतीच्या उपासनेने मनातील क्लेश नाहीसे होतात, भीती दूर होते आणि नवजात बालकांचे संरक्षण होते. लहान मुलांसाठी, आरोग्यप्राप्तीसाठी, बालकांच्या मनशांतीसाठी आणि चित्तबळासाठी काही भागात जन्माला आलेल्या बालकाच्या पहिल्या वर्षाच्या पूजेत बालगणपतीचं आवाहन केलं जातं. मुद्रल पुराणमध्ये गणपतीच्या 8 मूळ रूपांपैकी एक रूप म्हणून बालगणपतीचं वर्णन आढळतं. गणेश पुराणमध्येही विविध गणेश रूपांमध्ये बाल्यावस्थेचं रूप विशद केलं आहे. कांचीपुरम येथील वल्ली देवनायका गणपती मंदिरात बालगणपतीच्या मूर्तीचे प्राचीन स्वरूप पाहायला मिळते, ज्यावरून हे रूप मंदिर परंपरेतही महत्त्वाचं मानलं जातं. गणपती उपासना तंत्र यामध्ये मुलांच्या शुभारंभाच्या अनुष्ठानात बालगणपतीचं आवाहन केले जाण्याचा निर्देश आहे. सुवर्णवर्ण बालार्कप्रभं बालकाननमंडितं आम्रफलं च दधानं च लड्डुदुकं च कपोलयो बालोऽयं गणनायकं पातु मां सर्वदा प्रभू. बालगणपती हे काही विशेष चित्रमालिकांमध्ये अत्यंत प्रिय स्वरूपात दाखवले जातात, जसं की एका हातात लाडू, दुसऱ्या हातात केळ धरून तो पायात पडलेला उंदीर खेळवतोय. अशा चित्ररूपात त्याचं निरागस हास्य भक्तांना गदगदून टाकतं. आज बालगणपतीचे निरागस रूप आपल्या मनात विराजमान करा. निरभ्र भक्तीचा आरंभ याच रूपापासून करा. तुमच्या लहानग्यासाठी आशीर्वादारूप बालगणपतीचं हा व्हिडिओ शेअर करा. चला तर, माहिती कशी वाटली नक्की कमेंटद्वारे सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया अशाच नवीन माहितीसोबत. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.